काय बोलतो तो काँग्रेसवाले, काय आम्ही देशमुख म्हणतो की लोकशाहीचा खून केला, लोकशाहीचा खून केला. डीसीसी बँक आहे, 40 वर्ष लोकशाहीचा खून केला जातोय. माझं आव्हान आहे, धीरज देशमुखला तर सोडा, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, त्यांना त्याच्यातली माहिती नाही. माझं आव्हान आहे, ज्यांना सहकार महर्षी म्हणून म्हटलं जातंय, सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, ज्यांना त्याच्यातला अभ्यास आहे, त्यांनी म्हणतात ही बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे असं त्यांनी म्हणतात, शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक आहे अशी त्यांनी म्हणतात. माझं त्यांना आव्हान आहे, एकाच व्यासपीठावर पत्रकार महोदय त्यांनी पण येऊन सांगावं की लातूर डीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यांनी तसे पुरावे द्यावं, ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे. त्या बँकेमध्ये 100 रुपये असतील तर 80 रुपये त्यांच्या घरामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे. मांजराला दिलेलं आहे, जागृतीला दिलेलं आहे, अॅग्रोचे कोणतं इथे एक नवीन देश अॅग्रोला दिलेले. हे कर्ज वाटप शेतकऱ्यांचे पैसे जमा करून स्वतःच्याच संस्थेला देण्याचं काम 80% पेक्षा जास्त हे पैसे त्यांनी स्वतःच्या संस्थेला वाटप केलेले आहेत. आणि काय घोषणा केली की आम्ही 5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करू बिनव्याजी. एक शेतकरी दाखवायचा त्यांच्या घरातला सोडून की ज्याला 5 लाखाचा त्यांनी आहेत का इथं. हा बुरका घातलाय. आणि राजा, माझी विनंती आहे, तुम्ही सरकारमध्ये ह्या लोकांना जे अवॉर्ड दिलेत ना, सहकार महर्षी, चांगली बँक चालवली म्हणून, कशाची बँक चालवली यांनी स्वतःच्या घरात चालवले, त्यांचे स्वतःचे कुटुंब चालवले. ही डीसीसी बँक कर्ज देत असताना, पाटील साहेब आपल्याला माहिती आहे, कर्ज देत असताना शेतकऱ्याचं डिपॉझिट आपण कट करतो का नाही, किती 20%. ते 20% कट करत 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 जवळपास 2,500 कोटी रुपये यांच्याकडे जमा झालेत. ते कुठे गेले याचा प्रश्न हे देखील आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे, लक्ष घालावं लागणार आहे. अभिमन्यूजी, आपण सर्वजण मिळून याच्यात जर लक्ष घातलं तरी शेतकऱ्याची बँक शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला आणता येईल. हे सर्वांनी आपण त्या ठिकाणी ठरवावं लागेल. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.